हा एक त्यांच्या काय म्हणू मी व्यक्तिमत्वातला विलक्षण भाग वाटतो मला. कारण संन्यासी म्हणजे सर्व जगापासून दूर. हो. तरी सुद्धा आई जाणार आहे हे कळल्यावर ते जिथून होते तिथून आले आणि आईचे अंत्यविधी केले. हं. सगळं गाव म्हणाला आम्ही येणार नाही, नका येऊ. हो. ही माझी आई आहे. हे कोण करू शकतो? धाडसी माणूस. हं. हं, म्हणजे हे पण त्यांनी केलं. कर्ममार्गाबद्दल मी बोललेच. ज्ञानमार्ग तर म्हणजे नुसती पुस्तकांची त्यांच्या यादी वाचली ना तरी आपण दमून जाऊ. आणि हे सगळं त्यांनी केलं. आणि अशा माणसाच्या मनात भक्तीसारखा एक अत्यंत कोमल असा प्रवाह हं. कसा शिरला कोण जाणे, पण तो त्यांच्याकडे होता. आणि भक्तीत मुख्य काय असतं, तुम्ही जेव्हा ज्ञानमार्ग करताना तेव्हा मी काय हुशार आहे असं एक हं. कुठेतरी मनात असतं, मी हे करू शकतो. हो. कर्ममार्ग करता तेव्हा सुद्धा थोडासा ज्याला आपण काय म्हणू मी पॅट्रनायझिंग ॲटिट्यूड हं. शंकराचार्यांकडे असं नव्हतं हं, पण सांगते की कर्ममार्ग हा मी तुमच्यासाठी हे करतोय असा एक अभिमान असतो, अहंकार असतो खरं म्हणजे. पण भक्तिमार्ग हा एक असा आहे की तुम्ही स्वतःला क्षुद्र समजता आणि देव हा तुमच्यासाठी महान असतो. संपूर्णपणे शरण गेल्याशिवाय भक्ती येत नाही. हो. बरोबर? त्यांनी तेही केलं.